सावरकर ट्रस्टला मुंबईतील वडाळा सॉल्ट पॅनची जागा देणार। आजच्या कॅबिनेट बैठकीत राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय। प्राथमिक आणि माध्यमिक शैक्षणिक प्रयोजनासाठी वीर सावरकर चॅरिटेबल ट्रस्टला विनामूल्य 3.5 एकर जमीन। आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत 41 महत्त्वाचे निर्णय। मच्छीमार आर्थिक विकास महामंडळाची घोषणा, 50 कोटी रुपये मंजूर। सुधीर मुनगंटीवारांची माहिती। टेंभू उपसा सिंचन योजनेला दिवंगत अनिल बाबर यांचं नाव, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय। प्राचीन आणि ऐतिहासिक वास्तूंचं नुकसान केल्यास आता 2 वर्षांचा तुरुंगवास आणि 1 लाख रुपये दंडाची तरतूद, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय। गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजना कायमस्वरूपी राबवण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय। यासाठी 2004 कोटी रुपयांची मान्यता। वैद्यकीय अधिकाऱ्यांना 7व्या वेतन आयोगाप्रमाणे व्यवसाय विरोध भत्ता देणार, मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय। आदिवासी आमदारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा निष्फळ, संतप्त आमदारांचं मंत्रालयात आंदोलन। मंत्रालयातील जाळीवर मारल्या उड्या, नरहरी झिरवाळांचाही समावेश। जाळीवरून बाहेर काढल्यानंतर आदिवासी नेत्यांचा मंत्रालयात ठिय्या। खासदार हेमंत सावरा, किरण लहामटे, नरहरी झिरवाळ, राजेश पाटलांसह अन्य नेत्यांचा सहभाग। मंत्री गिरीश महाजनांनी घेतली आदिवासी आमदारांची भेट। महाजनांकडून आमदारांना समजावण्याचा प्रयत्न। मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे, लवकरात लवकर निर्णय होईल, महाजनांचं आंदोलकांना आश्वासन। मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू शकतो, त्यासाठी टोकाची भूमिका घेण्याची आवश्यकता नव्हती। हा सरकारवर दबाव टाकण्याचा प्रयत्न। आदिवासी आमदारांच्या आंदोलनावर गोपीचंद पडळकरांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री जनतेशी बनवाबनवी करतायत। आदिवासी आमदारांना सरकारला तुच्छतेची वागणूक द्यायची आहे का, विजय वडेट्टीवारांचा सवाल। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ठाणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर उद्या ठाण्यात जड वाहनांना बंदी। वाहतूक विभागाकडून पोलीस ठाण्यात चोख पोलीस बंदोबस्त। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या ठाण्याच्या दौऱ्यावर। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतला मोदींच्या दौऱ्याचा तयारीचा आढावा। मुंबईत मेट्रोची 3री लाईन रविवारपासून सुरू होणार। सुरक्षेच्या सर्व चाचण्या पूर्ण। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्या उद्घाटन होणार। मुंबई विमानतळाची धावपट्टी 17 ऑक्टोबरला सकाळी 11 ते संध्याकाळी 5 पर्यंत बंद राहणार। मान्सूनोत्तर कामासाठी धावपट्टी बंद राहणार असल्याची माहिती। बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी शाळेचे ट्रस्टी उदय कोतवाल आणि तुषार आपटे यांना जामीन मंजूर। कोतवाल आपटेंना दुसऱ्या गुन्ह्यातही कोर्टाकडून जामीन। नवी मुंबईमध्ये मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल मनसेचा जल्लोष। फटाके फोडत एकमेकांना पेढे भरवत केला आनंद साजरा। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल मुंबईत भाजप आज 100 ठिकाणी आनंद उत्सव साजरा करणार। मुंबई भाजप प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांची माहिती। नवी मुंबई बाजार समितीमध्ये कांद्याची आवक घटली। 100 रुपयांच्या घरात कांदा जाण्याची शक्यता। बदलापूर अत्याचार प्रकरणी शाळेच्या ट्रस्टीला जामीन। पीडित मुलीचं कुटुंब उच्च न्यायालयात धाव घेणार। पीडित मुलीच्या आईची माहिती। कळवा मुंब्रा स्थानकावरही आता जलद लोकल थांबणार। सायंकाळी गर्दीच्या वेळी 4 जलद लोकल गाड्यांना थांबा। नवीन वेळापत्रकाची उद्यापासून अंमलबजावणी। मध्य रेल्वेच्या वेळापत्रकात शनिवारपासून बदल। कर्जत कसारा लोकल आता 6 ते 12 मिनिटं लवकर सुटणार। 12 आणि 14ला सुटणारी कसारा लोकल उद्यापासून 12 वाजून 8 मिनिटांनी सुटणार, तर 12 वाजून 24 मिनिटांची कर्जत लोकल 12 वाजून 12 मिनिटांनी सुटणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।